लेट्स स्टार्ट विथ द थीफ स्टोरी. तर ही स्टोरी लिहिली आहे रस्किन बॉन्ड यांनी आणि हा त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की तो 15 वर्षाची जेव्हा होते तेव्हा ते कसे होते. ओके. सो हे जे ऑथर आहेत हे इंडियन ऑथर आहेत. त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या अवॉर्ड्सनी सन्मानित केलेलं आहे. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ द चॅप्टर. आय वॉज स्टिल अ थीफ वेन आय मेट अनिल. तर हे अनिल या माणसाला भेटले. ही वॉज 15. ओके. अनिल वॉज 25. जो माणूस त्यांना भेटलेला तो 25 होता आणि तो एक रेसलिंग मॅच बघत होता जेव्हा हे भेटले त्याला. ओके. ही वॉज टॉल, लीन फेलो अँड ही लुक इझी गोईंग, काइंड ॲज सिम्पल इनफ फॉर माय पर्पज. तर हे चोर होते. तर हे प्रत्येक टार्गेट बघायचे स्वतःची चोरी करण्यासाठी. ठीक आहे. तर अनिल सुद्धा त्यांचा एक टार्गेटच म्हणू शकतो आपण. आय हॅडंट हॅड मच ऑफ late and thought I might be able to get into the young man's confidence. तर हे त्याचा कॉन्फिडन्स जिंकण्याचा प्रयत्न करत होते. ओके. वेन ही वॉज 15. यू लुक अ बिट ऑफ अ रेसलर युअरसेल्फ. तर ते त्याची तारीफ करतात अनिलची. ओके. की यू तू एक रेसलर सारखा दिसतो. ओके. लिटल फ्लॅटरी. फ्लॅटरी म्हणजे इनसिन्सिअर फ्रेज, म्हणजे असं चढवून बडवून आपण बोलतो ना एखाद्याला काहीतरी त्याच्याकडून मिळवण्यासाठी ते. ओके. सो डू यू, ही रिप्लाय. तर त्यांनी सुद्धा मस्करीमध्ये आला सांगितलं, हा तू पण तसाच वाटतोस. वेल आय सेड मॉडेस्टली. मॉडेस्टली म्हणजे हंबली. आय डू रेसल अ बिट. व्हॉट्स युअर नेम? हरी सिंग. तर या जे लेखक आहेत त्यांनी स्वतःचं नाव हरी सिंग सांगितलं. का? कारण हे चोर होते. तर हे सारखे सारखे दर महिन्यात आपलं नाव बदलत होते. आय टूक अ न्यू नेम एव्हरी मंथ दॅट केप्ट मी अहेड ऑफ द पोलीस अँड माय फॉर्मर एम्प्लॉईज. तर हे नाव बदलत राहायचे. ओके. आफ्टर दिस इंट्रोडक्शन अनिल टॉक अबाउट वेल ऑइल्ड रेसलर who were grunting, lifting and throwing each other about. I didn't have much to say. Anil walked away. I followed casually. तर अनिल त्या रेसलिंग मॅच बद्दल बोलत होता आणि ते जे रेसलर्स होते जे फायटिंग करत होते त्यांच्याबद्दल बोलत होता. ओके. तर मग अनिल तिकडून निघून गेला. हॅलो अगेन, ही सेड. आय गेव हिम माय मोस्ट अपीलिंग स्माइल. तर हा जो चोर आहे हा अनिलच्या मागे लागला. जो स्वतःचं नाव हरी सिंग सांगत होता तो त्याच्या मागे लागला कारण त्याला त्याला लुटायचं होतं त्यासाठी. आय वॉन्ट टू वर्क फॉर यू. पण तो काय बोलतो की मला तुला काम करायचंय, तुझ्यासाठी काम करायचं. बट आय कांट पे यू. तर अनिल त्याला बोलतो की मी तुला पैसे देऊ नाही शकत. आय थॉट दॅट ओव्हर फॉर अ मिनिट. परहॅप्स आय हॅड मिसजज्ड माय मॅन. तर मला वाटलेला हा कोणतरी श्रीमंत किंवा साधा माणूस आहे, मी त्याला लुटीन. पण मग हा सरळच बोलतोय की मी तुला पैसे नाही देऊ शकत. आय आस्क्ड कॅन यू फीड मी. तू मला खाऊ म्हणजे पोटाला खाण्यासाठी देऊ शकतोस काय? कॅन यू कुक? आय कॅन कुक. आय लाईड अगेन. इफ यू कॅन कुक देन मे बी आय कॅन फीड यू. तर हा चोर असतो तो त्याला विचारतो अनिलला की तू मला जेवण देऊ शकतो. तर अनिल त्याला बोलतो जर तू जेवण बनवू शकतोस तर मी तुला फीड करू शकतो. तू माझ्यासाठी जेवण बनव आणि मी तुला काहीतरी देईन जगण्यासाठी. ओके. He took me to his room over the Jamuna sweet shop and told me I could sleep in the balcony. But the meal I cooked that night must have been terrible because Anil gave it to a stray dog and told me to be off. But I just hung around, smiling in my most appealing way, and he couldn't help laughing. तर मी जेवण बनवलं त्या दिवशी. ओके. मी त्याच्या घरी राहायला गेलो. तर जमुना स्वीट्सच्या वरती राहायचा. त्यांनी मला सांगितलं तू बाल्कनी मध्ये झोपत जा. ठीक आहे. त्या रात्री मी जेवण बनवलं तर अनिलला बिलकुल आवडलं नाही. त्यांनी स्ट्रे डॉग, स्ट्रे म्हणजे रस्त्यावरती राहणाऱ्या कुत्र्याला दिला आणि मला सांगितलं तू निघून जायचं. पण मी पण जरा पण लाजलो नाही. मी पण त्याला चिटकूनच होतो आणि त्याला अशी स्माइल दिली गरीबासारखी की तो हसायला लागला. ओके. लेटर ही पॅटेड मी ऑन द हेड अँड सेड नेव्हर माइंड, ही टीच मी टू कुक. तर अनिल त्याला बोलतो की मी तुला शिकवून जेवण बनवाय. ही ऑल्सो taught me to write my name and said he would soon teach me to write whole sentences and to add numbers. तर अनिल त्याला सांगतो की मी तुला सेंटेन्सेस पण शिकवेन, स्वतःचं नाव पण लिहायला शिकवेन आणि नंबर्स पण शिकवेन. ओके. आय वॉज ग्रेटफुल. आय न्यू दॅट वन्स आय कुड राईट लाईक अन एज्युकेटेड मॅन देअर वुड बी नो लिमिट दॅट व्हॉट आय कुड अचीव. तर मलाही माहिती होतं, त्या सुराला माहिती होतं जर मी शिकलो अभ्यास करायला, लिहायला, बोलायला, वाचायला तर मग मी पण काहीतरी अचीव करू शकतो माझ्या लाईफ मध्ये.
It was quite pleasant working for Anil. I made tea in the morning and then would take my time buying the day's supply. ठीक आहे. तर हा चोर त्याच्यासाठी अनिलसाठी चाय बनवायचा सकाळी आणि मग जे पण मार्केटमधून सगळं आणायचं असायचं सप्लाईज म्हणजे जे पण वस्तू लागतात ते सगळं ओके ते आणायला जायचं युजली मेकिंग अ प्रॉफिट अबाउट अ रुपी अ डे आय थिंक ही न्यू आय मेड अ लिटल मनी दिस वे बट ही डिड नॉट सीम टू माइंड तर तो शॉपिंग करायला जायचा अनिलसाठी आणि त्याच्यातून एखादा रुपया वाचायचा ते तो स्वतःसाठी ठेवायचा होता आणि आणि हे अनिलला सुद्धा माहिती होतं बट ही डिड नॉट माइंड त्याला काही फरक नाही पडायचा Anil made money by fits and starts. He would borrow 1 week, lend the next. He kept worrying about his next check. But as soon as it arrived, he would go out and celebrate. It seems he wrote for magazines. A queer way to make a living. तर अनिल हा एक रायटर होता तो मॅगझिन साठी लिहायचा आणि तो एकाकडून पैसे घ्यायचा आणि दुसऱ्याला द्यायचा तर असं करून तो जगत होता अनिल आणि मग ही केप्ट वरिंग फॉर द नेक्स्ट चेक म्हणजे त्याची सॅलरी परत कधी येते त्यासाठी तो वाट बघत राहायचा आणि जेव्हा सॅलरी यायची तेव्हा तो पार्टी करायला जायचा त्याच्या मित्रांबरोबर ओके वन इव्हनिंग ही केम होम विथ अ स्मॉल बंडल ऑफ नोट्स सेइंग ही जस्ट सोल्ड अ बुक टू अ पब्लिशर तर अनिलला काही नोट्स घेऊन आला बंडल घेऊन आला घरी आणि बोलला की एका पब्लिशरला मी माझा बुक विकलं त्याचे हे पैसे At night, I saw him tuck the money under the mattress. Mattress म्हणजे बिछाना. I had been working for Anil for almost a month, and apart from cheating on the shopping, had not done anything in my line of the work. तर हा चोर त्याच्यासाठी 1 महिना काम करत होता आणि फक्त तो 1-1 रुपयाने घ्यायचा जेवढं पण भेटायचं ते भाजी आणि आणण्यात त्याच्यात बाकी त्याने काहीच चोरी केली नव्हती. I had every opportunity doing so. Anil had given me the key to the door. I could come and go as I pleased. He was the most trusting person I ever met. तर अनिलने स्वतःच्या घराची चावी सुद्धा दिलेली तर हा चोर चोरी सुद्धा करू शकत होता तसं पूर्ण घर लुटून पळून जाऊ शकत होता ओके बट अनिलने त्याला खूप ट्रस्ट केलं अँड दॅट इज वाय इट वॉज सो डिफिकल्ट टू रॉब हिम It's easy to rob a greedy man because he can afford to be robbed, but it's difficult to rob a careless man. Sometimes he doesn't even notice he's being robbed, and that takes all the pleasure out of the work. तर हा चोर हा बोलतो आहे की एखादा जो ग्रीडी असतो लालची माणूस असतो त्याला लुटणं खूप आसान आहे कारण त्याला कळवळ होते लुटल्यानंतर पण जो केअरलेस माणूस आहे जो पैशांची काळजीच घेत नाही त्याला लुटलं तर त्याला समजणार पण नाही कधीतरी की मला लुटलं गेलं आहे तर त्यात मजा नाही आहे ओके तर चोरांना सुद्धा एक वेगळा प्लेजर असतो त्यांचं चोरी करण्यामध्ये ओके दॅट इज व्हॉट द ऑथर इज से वेल इट्स टाइम I had some real work. I told myself I am out of the practice and if I don't take the money, then I will forget. ठीक आहे तर हा चोर बोलतो की मला हे प्रॅक्टिस चालू ठेवली पाहिजे आपल्या चोरीची जर मी हे नाही केलं तर मग मी विसरून जाईल कशी चोरी करणार ओके सो व्हॉट ही डिड he'll only waste it on his friends. After all, he doesn't even pay me. तर हा चोर विचार करतो की याला पैसे मिळाले का तर कसं पण जाऊन पार्टी करणार त्यापेक्षा मीच घेऊन जातो आणि it was asleep. A beam of moonlight stepped over the balcony and fell on the bed. तर हा चोरी करायचा विचार करतो की I sat on the floor considering the situation. If I took the money, I could catch the 10:30 express to Lucknow. तर अनिल झोपला आहे आणि हा चोर विचार करतो मी ते पैसे घेतो आणि पळतो 10:30ची ट्रेन आहे लखनौ एक्सप्रेस त्याच्यामध्ये बसून ओके माय हँड स्लिट अंडर द मॅटर्स तर ह्याने गपचूप आपला हात टाकला खाली आणि त्याच्यातून नोट्स काढले ओके आय ड्रू देम आउट विदाउट अ साऊंड आवाज सुद्धा केला नाही अनिल साइंड इन हिज स्लीप अँड टर्न्ड ऑन हिज हेड टुवर्ड्स मी तर अनिल गाढ झोपलेला ह्याने ते नोट्स काढले आणि मग पळायला लागले When I was on the road, I began to run. आणि धावायला लागलं जोर जोरात. I had the notes at my waist, held there by the string of my pajamas. तर ह्यानी खिशात ठेवले नोटीस ओके खिशात नाही ठेवले ह्यानी आपल्या कमरेला बांधलेला जी आहे पजामा घातलाय त्याच्यामध्ये असं घुसवून ठेवले अँड आय काउंटेड द नोट्स 600 rupees in 50s. I could live like an oil rich Arab for a week or a two. तर 600 रुपये होते 50-50चे नोटा आणि हे त्यांनी त्याच्या पजामात आणि पळायला लागला आणि हा एक वीक मस्त मजेत राहणार होता
ओके. आय रीच द स्टेशन, हा पोहोचला स्टेशनला. बट डॅश स्ट्रेट टू द प्लॅटफॉर्म, हिने तिकीट सुद्धा काढले नाही, कधीच नाही काढायचं. द लखनौ एक्सप्रेस वॉज जस्ट मुव्हिंग. द ट्रेन हॅड स्टील टू क्विक स्पीड अँड आय शुड हॅव बीन एबल टू जम्प इन टू वन ऑफ द कॅरिएजेस. तर ती हळूहळू जात होती, ह्याला उडी मारायचं वाटत होतं, पण ह्यानी तसाच उभा राहिला, स्टील, एकदम स्टील. When the train had gone, I found myself standing alone on the deserted platform. Deserted म्हणजे सगळे निघून गेलेले, ओके, कायच राहिलं नव्हतं, हा तरी उभा होता. मग ह्याला विचार येऊ लागला की माझ्यावरती कोणीच ट्रस्ट नाही केलेलं, ओके, माझ्यावरती फक्त अनिलने ट्रस्ट केला. And I did not want to make anyone curious by staying at one of the small hotels near the station. The only person I knew really well was the man I had robbed. तर ह्याला राहण्यासाठी जागा नव्हती, हा स्टेशन वरती झोपला तरी त्याला भीती वाटत होती, म्हणून तो बाजारात गेला. लिव्हिंग द स्टेशन आय वॉक स्लोली थ्रू द बाजार. In my short career as a thief, I made a study of men's face when they had lost their goods. The greedy man showed fear, the rich man showed anger, and the poor man showed acceptance. But I knew that Anil's face, when he discovered the theft, would show only a touch of sadness. तर त्याला माहिती आहे की एखाद्याला लुटलं तर जो श्रीमंत माणूस आहे त्याला भीती वाटते, ग्रीडी माणसाला, ओके, जो श्रीमंत माणूस आहे त्याला राग येतो आणि जो गरीब आहे त्याला सुद्धा चीड येते. पण त्याला अनिलचा फेस लक्षात येतो की जेव्हा अनिलला समजेल मी चोरी केली आहे तर त्याला सॅड वाटेल, खूप सॅडनेस होईल. अँड ही विल नॉट फील द लॉस ऑफ मनी. त्याला पैशाची एवढी किंमत नाही, पण लॉस ऑफ ट्रस्ट, की मी ह्याला चावी सुद्धा दिली माझ्या घराची तरी हा चोरी करून पळाला. ओके. I found myself in the Maidan and sat down on the bench. The night was chilly. Chilly म्हणजे थंड. It was early November and little drizzle added to the discomfort. थोडंसं दव पडत होतं, ओलं. Soon it was raining quite heavily. तर पाऊस पडू लागला आणि हा पूर्ण भिजला. तर हा बाजारात गेला आणि तिकडे एखाद्या बाजाराचं जे दुकान आहे त्याच्या खाली बसला. The clock showed midnight. I felt for the notes. They were damp from the rain. Damp म्हणजे ओले झालेले. Anil's money. In the morning he would probably had given me 2 or 3 rupees for a cinema. तर तो विचार करतो, यार मी चोरी करून पळालो, पण हे जर पैसे त्याच्याकडे असते तर सकाळी ह्यानी मला दिले असते. I had forgotten about them in the excitement of the whole theft. आणि मग त्याला लक्षात येतं की अरे अनिल तर मला सेंटेन्सेस शिकवणार होता, होल सेंटेन्सेस. तर हे एवढ्याशा लालचसाठी मी चोरी करतोय, पण मी किती स्वतःचं नुकसान करतोय. ओके. इट वॉज अ सिम्पल मॅटर टू स्टील अँड समटाइम्स just a simple to be caught. But to be a really big man, a clever and a respectful man was something else. I should go back to Anil, I told myself, if only to learn and to read and write. तर हाच जर विचार करतो की मी परत जाऊन त्याला पैसे देऊन टाकतो आणि ते सगळं शिकतो की सेंटेन्सेस कसं बनायचं, माझं काहीतरी चांगलं होईल, म्हणून हा धावत धावत जातो. ओके. आय हरिड बॅक टू द रूम, फॉर इट वॉज मच इझियर टू स्टील समथिंग देन टू रिटर्न. I opened the door quietly, then stood in the doorway in clouded moonlight. Anil was still asleep. Okay. तर मग हा जातो परत आणि त्याच्या बिछाण्याखाली जाऊन पैसे ठेवतो. Okay. I woke up late next morning to find that Anil had already made the tea. हा जाऊन झोपतो जसं की काहीच नाही झालं. अनिल त्या सकाळी उठतो आणि चहा बनवतो. He stretched out his hand towards me. There was 50 rupees note in his finger. तर त्यांनी 50 रुपीज दिले आणि सांगितलं की हे तुला ठेव. तर ह्या चोराचं हृदय एकदम, हे बघा, माय हॅट सँक. माय हार्ट सँक म्हणजे याला खूप आनंद झाला की मला 50 रुपये दिले. आय मेड सम मनी येस्टरडे, ही एक्सप्लेन. नाव युल बी पेड रेग्युलरली. तर तो अनिल त्याला बोलतो की मी तुला नेहमी पैसे देत जाईन आता. ओके. My spirits rose, but when I took the note, I saw it was still wet from the night's rain. तर हा हात लावतो नोटला तर ती ओली असते, तर ह्याला समजतं की हा मी असा केलेलं चोरी आणि पळून गेलेलं. ओके. Today we'll start writing sentences, he said. He knew, but neither his lips nor his eyes showed anything. I smiled at Anil in my most appealing way, and the smile came by itself without any efforts. Ruskin Bond. ठीक आहे. तर ह्याचा एक शॉर्ट समरी सुद्धा मी टाकणार आहे, ते तुम्ही बघू शकता. काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. थँक्यू. बाय.